चांगल्यादृष्ट्या जेव्हा आपण त्या गोष्टीचा स्वतःला वाहून घेतो तेव्हा ते आपलं प्राप्त होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणे याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपण विविध कार्यक्रम राबवत आहोत. आता आदरणीय मॅडमनी सांगितलं 24-25 एप्रिल वी आर हॅव्हिंग द इंटरनॅशनल कॉन्फरन्स इन लंडन द ऑनरेबल सोसायटी ऑफ द ग्रेझिंग, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टरीचा अभ्यास केला. तिथं द ऑनरेबल सोसायटी ऑफ द ग्रेझिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटी अशा संयुक्त विद्यमाने आपण आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन केलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी बॅरिस्टरची उपाधी मिळाली त्यालासुद्धा एक 100 वर्षे झाली. मधल्या काळामध्ये कोरोना होता, तर ती 100 वर्षे झाली. त्याच्या अनुषंगाने आपण आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा महाराज या सगळ्यांचा एक वारसा आपण आपल्या आचरणात आणला करतो. त्यासाठी महत्त्वाचा शिक्षक नायनाथांना नायकवडी आम्ही लहानपणापासून त्यांना पाहत आलो, त्यांच्याबद्दल ऐकत आलो. ते सुद्धा त्या मार्गावर पुढं जात शिक्षणाची ज्योत आहे ती घराघरात पोचवण्यासाठी खूप महत्त्वाचा कार्यक्रम उपक्रम आरंभीला होता शिक्षणाच्या माध्यमातून. तसेच आपला हा जो गौतम साखरकर त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी आर्थिक विकासाचा सुद्धा उपक्रम म्हणजे एक रस्ता आपल्या सगळ्यांना मार्ग आखून दिला आहे. आणि त्याच्याच आधारावर आपण आपल्या सर्व समाजाची, स्वतःची, व्यक्तीची म्हणून, समाजाची म्हणून, फॅमिलीची म्हणून विकास करणं अपेक्षित असतं. आणि तो जो बाणा आहे तो बाणा आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारणं गरजेचं असतं. आपला जो विकास आहे तो आपणच करून घ्यायचा असतो. तुमचा विकास हा तुम्हीच करून घ्यायचा असतो. त्याच्यासाठी विचार तुम्हीच करायचा असतो. आम्ही सर्वजण, मग ते शिक्षक असतील, पालक असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, ते फक्त आपल्याला मार्ग दाखवायचं काम करतात. तुम्हाला ती थोडंसं उचलून सुद्धा घेऊ शकतात, पण मुद्दा असा की तुम्ही स्वतःच्या पायावर, आपण प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभा राहणं अपेक्षित असतं. व त्याच्यानंतर जे मार्गदर्शनाचं जे काम आहे ते आपले शिक्षक आणि बाकीचे इतर सर्वजण करत असतात. त्यामुळे तुमच्यासाठी या जगातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही आहात. तुमचा उद्धार करायचा आहे, तुमचा विकास करायचा आहे, ते तुम्ही ठरवायला हवं. आणि त्याच्यानंतर जो विकासाचा मार्ग असतो तो विकासाचा मार्ग प्रत्येकासाठी वेगळा असतो. जशी आपल्या हाताची बोटं, एका हाताची बोट असतात, 5 असतात, पण प्रत्येक बोट वेगळा असतो. आपल्या घरामध्ये भावंड 4-5 असतात, 3-4 हल्ली तर 2च असतात. प्रत्येक भावंडाचा विकासाचा मार्ग वेगळा असतो. आणि तो विकासाचा मार्ग तो कसा निवडायचा असतो दॅट इज यू कॅन. आणि ते जे संपूर्ण देशामध्ये जे एक चैतन्याचं, स्वातंत्र्याचं जे वारं निर्माण झालं होतं त्याचाच एक भाग म्हणून, त्याचीच एक प्रेरणा म्हणून, त्याचाच एक आउटपुट म्हणून आपण सगळेजण अपेक्षित आहोत. तोच एक भाग म्हणून आपण प्रत्येकानं आपल्या स्वतःचा विकासाचा मार्ग, विकासाचं उद्दिष्ट ठरवायला हवं. हाऊ आय एम गोइंग टू बी आफ्टर 10 years. 10 वर्षानंतरचं माझं आयुष्य कसं असणार आहे हे आपण सगळ्यांनी ठरवायचं असतं. ते स्वतःच्या मनावर बिंबवायचं असतं, स्वतःच्या दैनिक आचरणात आणायचं असतं. आणि त्याच्यानंतरच आपण त्या विल बी एलिजिबल टू बी हॅव्हिंग अचिव्हिंग आवर गोल इन आवर लाईफ व्हॉट एव्हर यू हॅव डिसाइडेड. आपण जेव्हा 100 मार्काचा अभ्यास करत असतो, 100% वेन यू आर स्टडिंग फॉर 100%, आय विल टेल यू टू गेट 100% यू आर सपोज टू स्टडी मोर दॅन 100%. तसंच आपल्या जीवनात whatever we have decided, we may not be able to achieve it, but we will be reaching it. आणि तोच एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्ता या वयात तुम्ही जे ठरवाल ते जसं जसं आपण मोठं होत जातो तसं आपलं